विभाग पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत मिशन नवोदय हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमामध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते। आज आपण सुरुवात करूया आपल्या आवडत्या अशा विषयाला आणि तो म्हणजे आपला विषय आहे अंकगणित। या अंकगणितामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकूण 20 प्रश्न राहणार आहे आणि 20 प्रश्न हे 25 गुणांचे असणार आहे। या 25 गुणासाठी आपल्याला अंकगणितातील 9 घटक अभ्यासायचे आहे। यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे संख्याज्ञान आणि दुसरा घटक आहे संख्येवरील क्रिया व विभाज्यतेच्या कसोट्या। विद्यार्थी मित्रांनो, मी माझा सर्वप्रथम परिचय देते। मी कुमारी सारिका बाबाराव सुपले, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अंजनवती, आपणासमोर गणित विषयामधील संख्यावरील क्रिया व विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक घेणार आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या घटकाला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम बघायचे आहे संख्येचे प्रकार व त्यांची ओळख। आता या संख्येच्या प्रकारांबाबत आपल्याला माहिती आहे आणि त्यांची ओळख सुद्धा तुम्हाला जो प्रथम व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये झालेली आहे। यामध्ये पहिली जी संख्या आहे ती म्हणजे नैसर्गिक संख्या। आता मला सांगा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या। जर आपल्याला वर्गामध्ये विद्यार्थी मोजायचे आहे तर आपण शून्यापासून सुरुवात करतो का? नाही ना। मग 1 2 3 4 5 आणि इन्फायनाइट अनंत, म्हणजे शून्याशिवाय ज्या संख्या असतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। यामध्ये शून्य ही संख्या येणार नाही, कारण की शून्याने आपण मोजू शकत नाही। नॅचरल नंबर यालाच म्हणतात आणि मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या। यानंतर आपण पूर्ण संख्या सुद्धा बघितलेली आहे। याबाबत तुमची उजळणी आपण थोडी घेऊया। शून्यासह असणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहे त्या संख्यांचा संच म्हणजे पूर्ण संख्यांचा संच। यामध्ये येईल 0 1 2 3 4 आणि अनंत अशा ज्या संख्या आहेत त्या संख्यांना शून्यासह असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे पूर्ण संख्या। यानंतर आहे पूर्णांक संख्या, ज्या आपण इथे घेतलेल्या नाही। यामध्ये पूर्णांक संख्या म्हणजे काय याची माहिती तुम्हाला आहे। पूर्णांक संख्यांमध्ये कोणत्या संख्या येतात तर 0 धन संख्या आणि ऋण संख्या या संख्यांचा समूह म्हणजे पूर्णांक संख्या होय। 0 धन संख्या आणि सर्व ऋण संख्या यांचा समूह म्हणजे पूर्णांक संख्या। त्यानंतर आपल्याला मूळ संख्या, अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या, यालाच आपण प्राइम नंबर असे सुद्धा म्हणतो। मग मुलांनो, प्राइम नंबर म्हणजे काय तर फक्त एक व स्वतःने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना फक्त 2च अवयव असतात, एक आणि स्वतः ती संख्या म्हणजे मूळ संख्या। आता मूळ संख्या कोणत्या आहेत तर मूळ संख्या म्हणजे 2 3 5 7 11 13 17 आणि अशा ज्या संख्यांना फक्त 2च अवयव असतात त्या म्हणजे आपल्या मूळ संख्या। तुमच्या 50 पर्यंत संख्या पाठ असायला हव्या, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना त्यामध्ये गती येईल आणि अचूकता येईल।
त्यानंतर आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या आताच आपण मूळ संख्या पाहिल्या, पूर्ण संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर एक आणि मूळ संख्या सोडून, एक आणि मूळ संख्या सोडून ज्या संख्या असतात ज्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर आपण 4 पासून सुरुवात करूया, कारण 2 ही मूळ आहे, 3 पण मूळ आहे, 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, त्यामुळे 1 ही संख्या येणार नाही. म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. मग 4 पासून आपण सुरुवात करूया. तर 4, 6, 8, 9, तिकडे 10, 12 या सर्व ज्यांना 2 पेक्षा जास्त अवयव त्या म्हणजे संयुक्त संख्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नैसर्गिक संख्या जी आपण आत्ताच उजळणी घेतली, नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या, नॅचरल नंबर 1 2 3 4 अँड शून्याशिवाय असणाऱ्या. त्यानंतर पूर्ण संख्या, पूर्ण संख्येमध्ये शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे पूर्ण संख्या. त्यानंतर पूर्णांक संख्या, यामध्ये शून्य, सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. त्यानंतर मूळ संख्या ज्याला फक्त 2च अवयव असतात, स्वतः एक, फक्त एक आणि स्वतः ती संख्या म्हणजे मूळ संख्या. या 2च संख्यांनी ज्यांना भाग जातो ती म्हणजे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. त्यानंतर संयुक्त संख्या, एक आणि मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त ज्या सर्व संख्या आहेत त्या म्हणजे संयुक्त संख्या. ठीक आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे 2 ही एकमेव सम अशी मूळ संख्या आहे. ती समही आहे आणि ती मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्येची सुरुवात या 2 या संख्येपासून होते. म्हणजे 2 ही एकमेव सम अविभाज्य संख्या म्हणजेच मूळ संख्या आहेत. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. हा, आता बघूया विद्यार्थ्यांनो संख्येवरील मूलभूत क्रिया. हा घटक आपल्याला बघायचा आहे. आता या ज्या क्रिया आहे याच्यामध्ये बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. या 4ही क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहे आणि हा तुमचा बेस आहे. हा बेस पक्का असला की तुम्हाला सर्व प्रॉब्लेम इझिली करता येतात आणि ते प्रॉब्लेम करताना तुमच्यामध्ये स्पीड येतो, अचूकता येते. यामध्ये आहे बेरीज. बघा, 345 345 प्लस 267 इक्वल. आता जेव्हा आपण याची बेरीज करतो तेव्हा काय करतो? युनिट प्लस युनिट, नंतर 10 प्लस 10 अँड 100 प्लस 100. युनिट पासून आपण सुरुवात करतो. यामध्ये 7 प्लस 5 7 अधिक 5 किती होतात? 12. अगदी बरोबर. 12 मधले इथे 2 लिहायचे आणि 1 हा 10 प्लेस मध्ये कॅरी करायचा. मग 4 प्लस 1 5 5 प्लस 6 11. 11 मधला पुन्हा 1 आणि 1 कॅरी करायचा इकडे. 3 प्लस 1 4 4 प्लस 2 6. बघा, 612 612 अशी याची बेरीज येईल. असे आपण बेरजेचे उदाहरणं घ्यायचे आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. त्यानंतर इथे वजाबाकी आहे. वजाबाकीसाठी बघा 500 वजा 238 बरोबर 262 असे इथे उत्तर आलेले आहे. आता ही वजाबाकी तुम्हाला करता येईल, हो की नाही? हो, करता येते. आता बघूया आपण युनिट युनिट 0 मधून 8 जाते का? नाही जात. मग काय करायचं? 10 प्लेस जवळ यायचं त्याला मागायला. 10 काय म्हणतो? माझ्याकडे पण नाही आहे. मग तू पुढे जा. आपण इथे 100 प्लेस मध्ये येतो. या 100 प्लेस मधला आपण 100 घेतला तर इथे काय होईल? 10 100 मधला 100 इथे 10 10. या मधला पुन्हा युनिटला द्यायचा म्हणजे 10 10 मधून 1 दिला आपण याला तर इथे 10 युनिट होईल. बरोबर आहे. मग 10 मायनस 8 2, 9 मायनस 3 6 अँड 4 मायनस 2 2. इज इट? बघा, 262 हे आपलं इथे वजाबाकी येईल.
आता बघा इथे आहे गुणाकार. ही क्रिया सुद्धा तुम्ही करता, पण त्याचा सराव आवश्यक आहे, तरच त्यामध्ये अचूकता येईल. 24 गुणिला 15 यामध्ये काय करायचं? पाढे पाठ असणे आवश्यक आहे. जर तुमचे टेबल पाठ असेल तर तुम्ही इझिली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला 5 नी गुणा मग 1 नी गुणा, हे इथे आपला वेळ वाचतो. मग डायरेक्ट आपण काय करायचं की 15 नी 4 ला गुणायचं. 15 चौक 60, 15 चौक 60. 60 मधले इथे शून्य लिहिले आणि 6 कॅरी केले. 15 दुनी 30 आणि 30 आणि 6 36, म्हणजे गुणाकार किती येईल? 360 असा हा आपला गुणाकार येईल. यामध्ये आपल्याला गुणाकाराचे पुढे अजून उदाहरणे घ्यायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. त्यानंतर आहे भागाकार. भागाकारामध्ये बघा 345 भागिला 5. बघा आता इथे भाग द्यायचा आहे. 5 नी 3 ला भाग जात नाही, मग त्याच्या सोबतीला आपण 4 घेऊया. 5च्या पड्यामध्ये 34 नाही पण 30 आहे, म्हणजे इथे 6चा भाग जाईल. 5 सक 30, 6चा भाग उरले 4 आणि 5 नवे 45. म्हणजे इथे काय करायचं? भाजकाने भागून बाकी काढायची आहे. इथे आपला निश्चेष भाग गेलेला आहे. या ज्या क्रिया आहे या क्रियांचा सराव आपल्याला करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण अजून काही उदाहरणांचा सराव घेऊया. यामध्ये सुरुवातीला आपण घेऊया बेरीज आणि त्या उदाहरणांसाठी तुम्हाला मी वेळ देणार आहे. ती उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहे आणि उत्तर सांगायचं आहे. आता बघा इथे 637 प्लस 225 याची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. 800 मायनस 238, 800 वजा 237, 45 इंटू 12. हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे. 638 डिवायडेड बाय 9. तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी 1 मिनिट देणार आहे. ही उदाहरणे तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायची आहे. चला आपण या उदाहरणांचे आता उत्तरे चेक करूया. उत्तर बरोबर आल्यास तुम्हाला राईट मार्क करायचा आहे. बघूया. 7 + 5 इक्वल यस 12. 12 मधले आपल्याला 2 लिहायचे आहे आणि 1 हा 10 मध्ये 10 प्लेस मध्ये कॅरी करायचा आहे. 3 + 1 4, 4 + 2 6 आणि त्यानंतर 100 प्लेस मधले जे डिजिट आहे त्यांची बेरीज करायची आहे. 6 + 2 8, म्हणजे आपला आन्सर काय येईल? यस 862, म्हणजे 862. उत्तर जर बरोबर असेल तर राईट मार्क करायचं. आता इथे बघा 800 वजा 238. शून्यामधून 8 जाते का? नाही जात. युनिट प्लेसची वजाबाकी होत नाही. युनिट प्लेस मध्ये जे डिजिट आहे त्यांची वजाबाकी होत नाही. मग 10 कडे यायचं. 10 काय म्हणतो आहे? 10 प्लेस मधले डिजिट म्हणतो आहे माझ्याकडे नाही आहे. तू 100 मध्ये 100 प्लेस वर जा. मग इथे यायचं. 800 आहे. 800 मधून 100 घेतला म्हणजे इथे 700 बाकी राहील. हा 100 याला द्यायचा म्हणजे इथे येईल 10 10. पण जोपर्यंत युनिट प्लेस मधील डिजिटची वजाबाकी होणार नाही तोपर्यंत आपल्याला 10 प्लेस मधल्या डिजिटची वजाबाकी करता येणार नाही. मग 10 मधून
110 घ्यायचा म्हणजे इथे 9 10 राहील आणि हा याला द्यायचा म्हणजे इथे येईल 10 युनिट. आता या 10 मधून 8 मायनस करायचे 2 राहिला, 9 मधून 3 मायनस करायचे 6 आणि 7 मधून 2 मायनस केले 5. समजलं? म्हणजे इथे आपली वजाबाकी येईल 562 562. ठीक आहे. त्यानंतर 45 इंटू 12 45 गुणिला 12. तुमचा जर 12चा पाढा पाठ असेल, टेबल पाठ असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट 12 ने गुणायचं आहे म्हणजे आपला वेळ वाचेल. हो की नाही? यस. तुम्हाला 20 पर्यंत टेबल सर्वांना पाठ करायचे आहे. आपण डायरेक्ट 12 ने गुणूया. 12 पंच किती होतात? हो 60. मग 60 मधले आपल्याला किती लिहायचे आहे? हा युनिट प्लेस मधला अंक लिहायचा आहे म्हणजे 0 आणि हे 6 इथे कॅरी करायचे. 12 आणि 4 ला गुणायचं 12 चौक 48 बरोबर आहे. आणि 48 मध्ये 6 ऍड करायचे जे किती होईल? हो 48 मध्ये 6 ऍड केले तर 54 म्हणजे आपला आन्सर किती येईल? 540. समजलं इथे? आता आपण वळूया आपल्या भागाकाराकडे. जर तुमचं हे उत्तर बरोबर असेल तर राईट मार्क करायची. आता बघा 9 ने 638 ला भाग द्यायचा आहे. आता बघा हा 6 जो अंक आहे हा 9 पेक्षा छोटा आहे म्हणजे आपण कशाचा भाग देणार? अगदी बरोबर 0चा भाग देणार. इथे 0 येईल खाली म्हणजे 6 मायनस 0 6. वरचे 3 खाली घ्यायचे 63 आहे. आता 9च्या पाढ्यामध्ये 63 येतात का? येतात. मग कितीचा भाग द्यावा लागेल? 7चा. 9 7 63. आता किती घ्यायचे खाली? 8. आता मला सांगा 9 पेक्षा 8 लहान आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इथे शून्याचा भाग द्यावा लागेल. म्हणजे आपले बाकी किती उरले? 8 हा आपला रिमाइंडर आहे आणि हा 9 भाजक आणि हे आहे भाज्य. मग भागाकार किती? तर आपला भागाकार आलेला आहे 70. अशा प्रकारे आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही क्रियांचा सराव करायचा आहे. प्रत्येकी 5-5 उदाहरणे घ्यायचे आणि स्वतः वहीमध्ये सॉल्व करायचे आणि ते आपल्या टीचरला दाखवायचे. पहा विद्यार्थ्यांनो, नुकतंच आपण संख्येवरील क्रिया कशा करायच्या यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याचा सराव घेतला. आता आपण बघूया विभाज्यतेच्या कसोट्या. आता या कसोट्या काय असतात? या कसोट्यांमध्ये आपल्याला कशाची कसोटी बघायची आहे? तर यामध्ये 2 ची कसोटी, 3 4 5 6 9 आणि 10 या 10 पर्यंतच्या कसोट्या इथे आपण बघायच्या आहे आणि त्या समजून घ्यायच्या आहे की त्याचे नियम काय आहेत. यामध्ये पहिली कसोटी आहे 2 ची कसोटी. आता 2 ची कसोटी कशी असते बरं? एखादी संख्या जर असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 नी भाग जातो. ही आपली 2 ची कसोटी आहे. बघा इथे संख्या आहे आपली 246 246. आता यामध्ये युनिट प्लेस मध्ये म्हणजे एककामध्ये किती आहे? 6. आपल्याला युनिट प्लेसचाच डिजिट बघायचा आहे. एकक किती आहे तोच पाहायचा आहे कारण मी एकक स्थानी म्हटलं. इथे जर असेल 10 प्लेस मध्ये 100 प्लेस मध्ये तो बघायचा नाही. मग एकक स्थानी जर 0 2 4 6 8 आता कोणता अंक आहे इथे? 6 बरोबर आहे. म्हणजे या 246 या संख्येला 2 नी भाग जातो. आता मला सांगा ही संख्या आहे याला 2 नी भाग जातो का? अगदी बरोबर कारण याला जातो. का बरं जातो? कारण या 332 च्या एकक स्थानी 2 हा अंक आहे. आता मला सांगा या संख्येला 2 नी भाग जातो का? विचार करा. हो अगदी बरोबर याला 2 नी भाग जातो. का बरं? कारण या 500 च्या एकक स्थानी 0 हा अंक आहे. आपण तेच म्हटलेलं आहे की एकक स्थानी जर 0 2 4 6 8 यापैकी अंक असल्यास त्या संख्येला 2 नी भाग जातो.
ठीक आहे, 2ची कसोटी तुम्हाला समजली असेल. यानंतर 3ची कसोटी. आता सपोज एक संख्या घेतली, त्या संख्येमध्ये जेवढे काही अंक आहे, 3 अंकी संख्या असेल, 2 अंकी संख्या असेल, 4 अंकी संख्या असेल, 5 अंकी संख्या असेल, त्यामधले जेवढे काही अंक आहे त्या अंकाची बेरीज करायची आणि बेरीज येणाऱ्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आता बघा इथे 1 + 2 + 3, 1 + 2 3, 3 + 3 6, बरोबर आहे. म्हणजे 123 या संख्येला 3 ने भाग जातो. आता मी दुसरी इथे संख्या लिहिणार आहे, याला जातो का? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या संख्येमध्ये जेवढे काही अंक आहेत त्याची बेरीज करावी लागेल. 4 + 2 किती? 6, 6 + 5 म्हणजे 5, 11, 11ला 3 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जात नाही. म्हणजे आपली ही 3ची कसोटी काय म्हणते की अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. समजलं की नाही? यस. आता आपली आहे 4ची कसोटी. 4ची कसोटी काय म्हणते, जर एखादी संख्या असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, त्यातील शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटचे 2 अंक. आता इथे बघा 124 ही संख्या आहे, यातले शेवटचे 2 अंक बघा. म्हणजे कोणती संख्या तयार झाली? 24, 24. त्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता मला सांगा 24ला 4 ने भाग जातो का? जातो. 4 सखे 24, म्हणून या संपूर्ण 124ला 4 ने भाग जातो. आता मी इथे दुसरी संख्या लिहिते बघा, 516. सांगा मला 516ला 4 ने भाग जातो का? करा विचार. हो, अगदी बरोबर. आता इथे पहा, एकक, युनिट आणि 10 प्लेस मिळून जी संख्या तयार झाली आहे 16, या 16ला 4 ने भाग जातो का? जातो. 4 चौक 16, म्हणून या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आहे की नाही गंमत? किती छान आहे 4ची कसोटी. आवडली तुम्हाला? आता बघूया 5ची कसोटी. 5ची कसोटी काय म्हणते की एखादी संख्या जर असेल, ती कोणतीही, 2 अंकी आहे, 3 अंकी आहे, 4 अंकी आहे, कितीही अंक त्यामध्ये संख्येमध्ये असू द्या, त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 या 2 पैकी एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. आता बघा इथे संख्या कोणती आहे? हा, 350. मग 350च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 350ला 5 ने भाग जातो. किती सोपं आहे. आता सपोज ही संख्या आहे 455, 455. आता याला जातो का? करा विचार. काय? नाही. का बरं नाही? अरे इथे युनिट प्लेस मध्ये 5 आहे, मग जाईल की नाही? हो, जातो. आपण काय म्हटलं की एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्याला 5 ने भाग जातो. म्हणजे 455ला सुद्धा 5 ने भाग जातो. 6ची कसोटी बघा. 6ची कसोटी काय म्हणते, जर एखादी संख्या असेल, त्या संख्येला जर 2 आणि 3 या दोन्ही जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. मग मला सांगा, 2ची कसोटी तुम्हाला माहित आहे, 3ची कसोटी तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे, आपण शिकलो आहे. मग या 2 कसोट्या आपण लावून आपण ठरवू शकतो की नाही की या 144ला 2 आणि 3 भाग जातो का? हो, ठरवू शकतो. म्हणजे त्याला 6 ने भाग जाईल. मग 2ची कसोटी लागेल का याला? हो, एकक स्थानी किती आहे? 4 आहे. म्हणजे याला 144ला 2 या संख्येने भाग जातो. आता 3ची कसोटी लावूया आपण. 4 + 4 8, 8 + 1 किती? 9. म्हणजे या संपूर्ण संख्येला 3 ने पण भाग जातो. म्हणजे इथे आपली ही जी 6ची कसोटी काय म्हणते आहे की 2 आणि 3 दोन्ही जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला इथे 6 ने भाग जातो. आलं लक्षात? ठीक आहे. आता आहे पुढली कसोटी आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी काय म्हणते की एखादी संख्या जर असेल
त्या संख्येमध्ये जेवढे काही अंक आहेत त्या अंकाची परत बेरीज करायची. आठवलं का तुम्हाला मागची कसोटी? 3ची कसोटी. त्याच सारखी ही कसोटी आहे. यामध्ये अंकाची बेरीज करायची. 2 + 3 5, 5 + 4 9 आणि 9 एके 9. त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 9 नी भाग जातो. म्हणजे 234 ला 9 नी भाग जातो. आलं की नाही लक्षात? अगदी बरोबर. सोपी आहे कसोटी. 3च्या कसोटी सारखी 9ची कसोटी. आता आहे 10ची कसोटी. 10ची कसोटी काय म्हणते? जर एखादी संख्या असेल त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल. बघा किती सोपी कसोटी आहे. लक्षात ठेवायला. त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 10 नी भाग जातो. आहे की नाही गंमत? सोपी कसोटी. 570 ला 10 नी भाग जातो. अशीच आता ही संख्या आहे. कोणती आहे ही संख्या? 900. याच्या एकक प्लेसला युनिट प्लेसला 0 आहे. म्हणजे याला 10 नी भाग जाईल का? हो जाईल. 900 ला सुद्धा 10 ने भाग जाईल. आता इथे बघा 6 ने विभाज्यतेसाठी संख्या 2 आणि 3 दोहोंनी भाग जाणे आवश्यक आहे. हे आपण वरती बघितलेलं आहे. अशा आहेत या कसोट्या. 2 कोणत्या कसोट्या बघितल्या मग आपण आता? 2ची, 3ची, 4ची, 5ची, 6ची, 9ची आणि 10ची. आल्या का लक्षात सर्व कसोट्या? यस, व्हेरी गुड. या कसोट्यांचा सराव आपल्याला पुढील प्रश्नांमध्ये घ्यायचा आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आताच आपण कसोट्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 2ची, 3ची, 4ची, 5ची, 6ची, 9ची आणि 10ची कसोटी आपण घेतली. यावर आधारित आपल्याला उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे. सराव घेऊया. यासाठी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की 2ची कसोटी लागू होणाऱ्या खालील संख्या कोणकोणत्या आहेत ते शोधा. आता तुम्ही शोधू शकता. पुढे समोर 3 संख्या, इथे 5 संख्या दिलेल्या आहे. या संख्यांपैकी 3ची कसोटी लागू होणाऱ्या संख्या तुम्हाला शोधायच्या आहे. त्यासाठी मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. बघा, करून बघा. चला ठीक आहे. 2ची आणि 3ची कसोटी अगदी सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी मी कमी वेळ दिला. बघा 348 ला जातो का 2 नी भाग? हो जातो. कारण युनिट प्लेस मध्ये एककामध्ये 8 आहे आणि आपली 2ची कसोटी काय म्हणते की संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2 नी भाग जातो. म्हणजे याला 2 नी भाग जातो. फक्त युनिट प्लेसचा जो डिजिट आहे तो बघायचा. ठीक आहे. आता 900 ही संख्या आहे. यामध्ये युनिट प्लेसचा डिजिट कोणता आहे? अंक कोणता आहे? 0. म्हणजे याला सुद्धा 2 नी भाग जातो. अगदी बरोबर. तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही सोडवलेले प्रॉब्लेम. आता इथे बघा 937, 937. इथे 7 हा डिजिट आहे. 7 बघा, आपण काय म्हटलं होतं की 0, 2, 4, 6, 8 हा 7 आहे. म्हणजे इथे 2 नी भाग जाणार नाही. या संख्येला 2 नी भाग जाणार नाही. इथे 6 आहे म्हणजे संपूर्ण संख्येला 2 नी भाग जातो. नेक्स्ट 234. इथे अंक कोणता आहे? 4 युनिट प्लेस मध्ये. म्हणजे 234 ला सुद्धा 2 नी भाग जातो. बरोबर आहे. अगदी सोपी अशी कसोटी 2ची कसोटी. यानंतर आहे 3ची कसोटी. या संख्यांवर आपल्याला लागू करायची आहे. 333 ही संख्या आहे. काय म्हणते 3ची कसोटी सांगा बरं? हो बरोबर. जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 नी भाग जातो. बरोबर आहे. करूया बेरीज. 3 + 3 + 3 किती होईल? 9. या 9 ला 3 नी भाग जातो म्हणजे 3च्या पटीमध्ये येते.
3 त्रिक 9 म्हणजे या संपूर्ण संख्येला 3 नी भाग जातो. तुमचं पण बरोबर असेल. बरोबर आहे. त्यानंतर आहे 432. करा अंकांची बेरीज. 4 + 3 + 2 इक्वल 4 + 3 7. 7 + 2 9. बघा इथे पण 9 आलेले आहे म्हणजे इथे 3 त्रिक 9 या संख्येला सुद्धा 3 नी भाग जातो. नेक्स्ट 534. करा अंकाची बेरीज. 5 + 3 + 4 इक्वल 5 आणि 3 8. 8 आणि 4 12. आता बघा 3च्या पाड्यामध्ये 12 येते की नाही. हा 3 चौक 12 म्हणजे या संख्येला सुद्धा 3 नी भाग जातो. आहे की नाही मजेदार. त्यानंतर आहे 654. करा अंकाची बेरीज. 6 + 5 + 4 करा बेरीज. किती येईल. 6 आणि 5 11. 11 आणि 4 15. बघा 15ला 3 नी भाग जातो का. हो जातो. 3 5 15 म्हणजे या संपूर्ण संख्येला 3 नी भाग जातो. आता आहे 738. करा बेरीज. 7 + 3 + 8 इक्वल 7 + 3 + 8. 7 आणि 3 किती होतात. 10. 10 आणि 8 18. अरे वा. सर्व संख्यांना इथे 3 नी भाग जातो. 18 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणजे या संपूर्ण संख्यांना 3 नी भाग जातो. आलं लक्षात. हो. आता तुमचा पण चांगला सराव झालेला दिसून येतो. बघा विद्यार्थ्यांनो 4ची कसोटी लागू होणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे. यामध्ये ही संख्या आहे 516. इथे एकक आहे 6 आणि दशक आहे 1 म्हणजे संख्या काय तयार झाली 16. 16ला 4 नी भाग जातो. 16ला 4 नी भाग जातो म्हणजे संपूर्ण संख्येला 4 नी भाग जातो. 4 चौक 16. दुसरी संख्या आहे 620. सांगा मला याला 4 नी भाग जातो का. हो अगदी बरोबर. कारण युनिट आणि 10 प्लेस मिळून जी संख्या तयार झालेली आहे 20 याला 4 नी भाग जातो. 4 पंचे 20 म्हणजे 620ला 4 नी भाग जातो. अगदी बरोबर. आता ही संख्या वाचा 724. इथे युनिट आणि 10 प्लेस मिळून कोणती संख्या तयार झालेली आहे 24. 24ला 4 नी भाग जातो म्हणजे 724ला 4 नी भाग जातो. ती सोपा आहे. 832. इथे युनिट आणि 10 मिळून कोणती संख्या तयार झालेली आहे 32 म्हणजे 32ला 4 नी भाग जातो. 4 8 32 म्हणजे संपूर्ण संख्येला 4 नी भाग जातो. आलं की नाही लक्षात. आता बघा 5ची कसोटी लागू होणाऱ्या संख्या कोणत्या 525 800 9125. 5ची कसोटी काय म्हणते अगदी सोपी कसोटी. जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोहोंपैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 5 नी भाग जातो. म्हणजे इथे आहे 525 5 आहे म्हणजे 5 नी भाग जातो. 800 इथे युनिट प्लेस मध्ये 0 आहे म्हणजे 5 नी भाग जातो. आणि इथे सुद्धा 5 आहे म्हणजे याला सुद्धा 5 नी भाग जातो. आला की नाही लक्षात. असेच उदाहरणांचा सराव तुम्हाला करायचा आहे आणि कसोट्या अगदी पक्क्या करायच्या आहे. आता पुढे आपल्याला अजून पुढील अंकांच्या कसोट्या शिकायच्या आहे. त्या म्हणजे 7 11 12 आणि 13. आता बघूया आपण 7ची कसोटी काय म्हणते आहे. 7ची कसोटी काय म्हणते की दिलेली संख्या त्या संख्येमध्ये शेवटचा जो अंक असेल त्याची दुप्पट करायची आणि दुप्पट केलेली संख्या उरलेल्या संख्येतून वजा करायची. बघा 1ची दुप्पट 2 आणि 2 ही संख्या 16 मधून म्हणजे उरलेल्या संख्येतून वजा केल्यास जी संख्या उरते किंवा जी संख्या येते येणाऱ्या उत्तरास 7 ने भाग जात असेल तर त्याला 7 नी भाग जातो. बघा 16 वजा 2 बरोबर 14. 7 दुणे 14 म्हणजे या संपूर्ण संख्येला 7 नी भाग जातो. आता आहे यावर आधारित आपण पुढे
सराव घेणार आहोत. 11ची कसोटी काय म्हणते? दिलेली जी संख्या असेल त्यामध्ये विषम स्थानचा अंक आणि समस्थानचा अंक यांची करायची बेरीज आणि बेरजेचा काढायचा फरक. त्या बेरजेची करायची वजाबाकी आणि वजाबाकी केल्यानंतर 0 किंवा 11ने भाग जाणाऱ्या संख्या असेल किंवा 11च्या पटीमध्ये येणाऱ्या संख्या असल्यास त्या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो. अशी ही आपली 11ची कसोटी आहे. कशी? 121. यामध्ये विषम स्थानचे अंक कोणते आहे? 1 + 1 2. या 2 मधून हा समस्थानचा अंक वजा केला 2 - 2 0. बरोबर आहे. म्हणजे 0 आहे म्हणजे या संपूर्ण संख्येला 121 ला 11ने भाग जातो. आणि कसोटी आपली तीच म्हणते आहे की फरक 0 असा असला पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये असला पाहिजे. आली की नाही लक्षात 11ची कसोटी? हो. आता आहे 12ची कसोटी. 12ची कसोटी काय म्हणते आहे की एखादी संख्या त्या संख्येला जर 3 आणि 4 दोहोंनी भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 12ने भाग जातो. बघा 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे, हो की नाही? अगदी बरोबर. मग 4ची कसोटी ती लावून बघायची आणि 3नी आणि 4नी या दोनही संख्येने जर या दिलेल्या संख्येला भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 12ने भाग जातो. आता इथे 3ची कसोटी लावून बघूया आपण. 144 आहे म्हणजे 1 + 4 + 4 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे याला 3ने भाग जातो. म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. आता 4ची कसोटी आपण इथे लावून बघूया. 144. बघा युनिट आणि 10 प्लेस मिळून कोणती संख्या तयार होते? 44. आता 44 ला 4ने भाग जातो. 11 × 4 = 44 म्हणजे या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इथे 3ने जातो आणि इथे 4ने जातो म्हणजे संपूर्ण संख्येला 144 ला 12ने भाग जातो. आली की नाही लक्षात कसोटी? अगदी बरोबर. आता आहे 13ची कसोटी. 13ची कसोटी काय म्हणते की शेवटचा दिलेली जी संख्या आहे त्यामधला शेवटचा जो अंक आहे त्याला 4ने गुणायचं. त्याला कशाने गुणायचं? 4ने गुणायचं आणि उरलेल्या संख्येमध्ये ती संख्या मिळवायची, त्याची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला मग 13ने भाग गेल्यास त्या संख्येला 13ने भाग जातो. आता इथे बघा आपली संख्या आहे 169. यामध्ये 9 ला 4ने गुणायचं 9 × 4 = 36 आणि 36 या उरलेल्या संख्येमध्ये मिळवायचे म्हणजे 16 मध्ये मिळवायचे. मिळवल्यानंतर काय बेरीज झाली? 52 आणि 52 ला 13ने भाग जातो. 13चा पाढा जर तुमच्या पाठ असेल तर 13 किती 52? 13 × 4 = 52 आणि म्हणून या संपूर्ण संख्येला 13ने भाग जातो. ही आहे 13ची कसोटी. आल्या का या कसोट्या लक्षात? 7, 11, 12 आणि 13 अशा या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. आता यावर आधारित आपण थोडा सराव घेणार आहोत. बघा 9ची कसोटी लागू होणाऱ्या खालील संख्या शोधा. आता 9ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करूया. बघा 7 + 2 + 9 + 9 करा बेरीज. 7 + 2 9 9 + 9 18 18 + 9 27 27 27 ला 9ने भाग जातो म्हणजेच या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो. आता 756 ही संख्या तुम्हाला शोधायची आहे की याला 9ने भाग जातो का. तुम्हाला मी वेळ देते आणि 11ची कसोटी या संख्यांना लागू होते का हे सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. थोडा वेळ मी तुम्हाला देणार आहे.
व्हिडिओ तर खूप जास्त होईन ग. चला आता ही संख्या तुम्ही वाचा 756. यामधील जे अंक आहेत त्याची पण आपल्याला आता काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 7 + 5 + 6 इक्वल 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. या 18ला 9नी भाग जातो. 9 1 9, 9 2 18, म्हणजे या संपूर्ण संख्येला 9नी भाग जातो. तुमचं पण बरोबर असेल, हो की नाही. आता बघायचं आहे आपल्याला 11ची कसोटी. लागू होणाऱ्या या संख्या ज्या आहे त्यामध्ये कोणत्या संख्यांना 11नी भाग जातो. यासाठी आपल्याला 11ची कसोटी काय म्हणते आहे की विषम आणि समस्थानचे जे अंक आहे त्यांच्यामधला फरक काढायचा आहे. आणि तो फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11नी भाग जातो. ठीक आहे. चला आपण करूया विषम स्थानच्या अंकांची बेरीज. 1 + 3 किती येते 4. आणि समस्थानच्या अंकांची बेरीज 3 + 1 4. याची करायची वजाबाकी किती आली 0, म्हणजे या संख्येला 11नी भाग जातो. 9911. यामध्ये विषम स्थानच्या अंकाची बेरीज करूया 10, समस्थानच्या अंकाची बेरीज करूया 10. आणि 10 - 10 10 - 10 0, म्हणजे या संख्येला सुद्धा कशाने भाग जातो 11नी भाग जातो. त्यानंतरची संख्या आहे 506. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, विषम स्थानच्या अंकाची बेरीज करायची आहे. 5 + 6 11 आणि समस्थानचा अंक आहे 0. याची करायची वजाबाकी किती येईल वजाबाकी 11. आणि 11 1 11, म्हणजे या संख्येला सुद्धा 11नी भाग जातो. नंतरची संख्या आहे 2350. इथे काय करायचं आहे आपल्याला, विषम स्थानच्या अंकांची पहिले बेरीज करूया. 2 + 5 7. आणि समस्थानच्या अंकाची बेरीज करूया 3 + 0 3. याची करूया वजाबाकी 7 - 3 4. आता मला सांगा 4 ही संख्या 11च्या पटीमध्ये आहे का, नाही आहे, म्हणजे या संख्येला 11नी भाग जात नाही. आली की नाही कसोटी तुमच्या लक्षामध्ये. अशी आहे ही 11ची कसोटी. म्हणजे आपण शोधल्या की या संख्यांपैकी कोणत्या कोणत्या संख्यांना 11नी भाग जातो. चला आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला पाहायचं आहे मागील वर्षातील प्रश्न. 2020 ते 23 या वर्षी नवोदय परीक्षेमध्ये जे क्वेश्चन आलेले आहे त्यांचा आपण आज सराव घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे 2023 मध्ये आलेला 5673. ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येनी या संख्येला भाग जातो. बघा 3नी जातो, ऑप्शन दिलेले आहे 3 4 5 आणि 6. इथे आपल्याला 3ची कसोटी लावून बघायची, 4 5ची आणि 6ची कसोटी. 5673 याला 3ची कसोटी लावण्यासाठी अंकाची करायची बेरीज 5 + 6 + 7 + 3 इक्वल. बघा 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 3 21, म्हणजे या 21ला 3नी भाग जातो, म्हणजे या संख्येला 3नी भाग जातो. पुढील ऑप्शन चेक करण्याची आवश्यकता नाही, कारण इथे आपला वेळ वाया जातो. आता बघा समजलं की नाही. 2022 या वर्षामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे की सर्वात लहान अविभाज्य संख्या कोणती. अविभाज्य म्हणजे कोणती, मूळ संख्या, प्राइम नंबर, मूळ संख्या. आता बघा इथे ऑप्शन दिलेले आहे अ 0, ब आहे 1, क आहे 2 आणि ड आहे 3. सांगा बरं. अगदी बरोबर, 2 ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे, कारण 2 पासून आपल्या मूळ संख्येला सुरुवात होते. यानंतर आहे 2021चा क्वेश्चन आहे 9 ने विभाज्य असलेली संख्या निवडा. इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 123, 234, 345, 456.
यासाठी 9 ने विभाज्य म्हणजे 9ची कसोटी आपल्याला लावायची आहे. 9ची कसोटी काय म्हणते की संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आता आपण बेरीज करूया. 2 + 3 5, 5 + 1 6. याला जात नाही, 9च्या पाड्यामध्ये नाही, 9च्या पटीमध्ये नाही. 2 + 3 5, 5 + 4 9. बघा याला 9 ने भाग जातो. 9 एके 9 म्हणजे या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग पुढील संख्या चेक करण्याची आवश्यकता नाही. आपलं जे उत्तर असेल ते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक ब. आलं की नाही लक्षात? त्यानंतर आहे 2020 मध्ये आपल्याला क्वेश्चन आला होता 1 ते 10 मधील अविभाज्य संख्यांची बेरीज किती. बघा अविभाज्य संख्यांवर प्रश्न पुष्कळदा येत आहे. म्हणजे आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजे, प्राईम नंबर. आता 1 ते 10 मधल्या संख्या सांगा मला. 2 + 3 + 5 + 7. या अविभाज्य संख्या आहे, मूळ संख्या आहे. याची करूया बेरीज. 2 + 3 5, 5 + 5 10, 10 + 7 17. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? ब 17. हे आपलं उत्तर येईल. समजले का? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा अजून आपल्याला सरावासाठी काही प्रश्न इथे सॉल्व करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे 729 ही संख्या कोणत्या संख्येने या संख्येला भाग जातो. बघा 2 ने जातो का? इथे ऑप्शन दिलेले आहे, पर्याय दिलेले आहे. अ आहे 2, ब आहे 5, क आहे 9, द आहे 10. आता 2ची कसोटी तुम्हाला माहित आहे, युनिट मध्ये 9 आहे म्हणजे इथे ही संख्या आपली 2 ने याला भाग जाणार नाही. 5 ने जातो का? 5ची कसोटी काय म्हणते? 0 किंवा 5 म्हणजे याला 5 ने सुद्धा याला भाग जात नाही. नंतर 9ची कसोटी काय म्हणते? या अंकाची आपण करूया बेरीज. 7 + 2 + 9. करा 7 आणि 2 9. 9 आणि 9 18. बघा 18ला 9 ने भाग जातो म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. 10ची कसोटी तुम्हाला माहितच आहे, ही येणार नाही. 10 ने याला भाग जाणार नाही. त्यानंतर आहे 11 ने विभाज्य असलेली संख्या निवडा. 11ची कसोटी काय म्हणते आहे की विषम आणि समस्थांच्या अंकाची बेरीज करायची आणि त्यातला फरक काढायचा. तो फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11 ने भाग जातो. बघा पहिली संख्या इथे करूया बेरीज. 1 + 1 2 आणि 2 - 2 0. म्हणजे इथे आपलं उत्तर येईल अ. ब क ड चेक करायची आवश्यकता नाही. तिसरा क्वेश्चन आहे सर्वात मोठी 3 अंकी संख्या की ज्याला 5 ने भाग जातो. ज्याला 5 ने भाग जातो. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 3 अंकी? 999. 999 ला जातो का भाग? 5 ने नाही, कारण याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. मग कोणती संख्या आहे? 995. हा बघा याच्या एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. आलं का लक्षात? सर्वांनी सोडवले क्वेश्चन? ठीक आहे. चला आज आपण जो पोर्शन घेतला तो म्हणजे संख्यावरील क्रिया आणि विभाज्यतेच्या कसोट्या. हा पोर्शन सर्वांना समजला असेल असा मला विश्वास आहे, अशी मी आशा बाळगते. आणि बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? दररोज 30 मिनिटे अंकगणिताचा सराव करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी ज्या विभाज्यतेच्या कसोट्या शिकवलेल्या आहे त्याचा तुम्हाला एक तक्ता बनवायचा आहे आणि तो तुम्हाला भिंतीवर लावायचा आहे आणि दररोज त्याकडे बघायचं आणि त्या कसोट्या लक्षात ठेवायच्या, स्मरणात ठेवायच्या. आणि दर आठवड्याला एक मॉक टेस्ट सोडवायची आहे. असं जर तुम्ही दररोज जर केलं किंवा आठवड्यामधून असा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही नवोदय परीक्षा यशस्वी होऊ शकता. नियमित सराव आणि आत्मविश्वासाने नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
ठीक आहे, धन्यवाद. इथे मी माझा व्हिडिओ समाप्त करते.